संपूर्ण महाराष्ट्रात, मग ते महावितरण असो किंवा अदानी इलेक्ट्रिसिटी, एकच विषय सगळीकडे गाजतोय. तो म्हणजे स्मार्ट मीटर. काही लोकांचं म्हणणं आहे की नवीन मीटर लावल्यापासून माझं बिल अचानक दुप्पट आलंय. तर काहींना वाटतंय की हे मीटर मुद्दाम फास्ट पळण्यासाठीच डिझाईन केले आहेत. तुमच्याही मनात हेच प्रश्न आहेत का? हे नवीन स्मार्ट मीटर खरंच आपल्याला लुटत आहेत, की यामागे काही दुसरंच मोठं टेक्निकल सत्य आहे जे सर्वसामान्यांना माहीत नाही? नमस्कार मित्रांनो, मराठी आय टी वालामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या स्मार्ट मीटरचं पोस्टमार्टम करणार आहोत. याच्या आतमध्ये नेमकं कोणतं हार्डवेअर असतं, ते सर्व्हरशी कसं बोलतं, आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं लाईट बिल खरंच का वाढतंय? आणि शेवटी ₹0 बिल आल्यास कोणती मोठी चूक करू नये, हे सर्व आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भाग 1. स्मार्ट मीटर नेमकं आहे तरी काय? ते कसं काम करतं? सगळ्यात आधी हे समजून घेऊया की जुन्या मीटरमध्ये आणि या नवीन स्मार्ट मीटरमध्ये फरक काय आहे. जुने जे काळ्या रंगाचे मीटर होते ते इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर होते. त्यात एक डिस्क असायची जी विजेच्या वापरानुसार गोल फिरायची. पण नवीन स्मार्ट मीटर हे 100% इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल आहेत. याला तुम्ही एक IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स डिव्हाइस म्हणू शकता. या मीटरच्या आतमध्ये एक कम्युनिकेशन मॉड्यूल असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर यात तुमच्या मोबाईलसारखंच एक सिम कार्ड, GSM किंवा RF टेक्नॉलॉजी बसवलेलं असतं. हे मीटर दर 15 ते 30 मिनिटांनी तुमच्या विजेच्या वापराचा डेटा थेट वीज कंपनीच्या सर्व्हरला पाठवत असतं. यामुळे आता तुमच्या घरी मीटर रीडिंग घेण्यासाठी कोणत्याही माणसाला यायची गरज उरलेली नाही. सगळं काही ऑटोमॅटिक आणि वायरलेस झालं आहे. भाग 2. गैरसमज. नंबर 1. स्मार्ट मीटर फास्ट पळतात आणि बिल जास्त येतं. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आता लक्ष देऊ नाही का, असं का होतंय? मघाशी मी जुन्या मेकॅनिकल मीटरबद्दल सांगितलं. वर्षानुवर्ष तो जुना मीटर चालल्यामुळे त्याच्या आतल्या फिरणाऱ्या डिस्कचे पार्ट्स घासायचे. तिथे घर्षण म्हणजे फ्रिक्शन निर्माण व्हायचं. यामुळे ते जुने मीटर हळूहळू स्लो व्हायचे. म्हणजे तुम्ही जर 100 युनिट वीज वापरली असेल तर ते मीटर स्लो झाल्यामुळे फक्त 90 किंवा 92 युनिटच रीडिंग दाखवायचे. आपल्याला कमी बिल यायचं, त्यामुळे आपण खुश असायचो. पण आता हे नवीन सॉलिड स्टेट डिजिटल मीटर आले आहेत. यात कोणतेही हलणारे पार्ट्स नाहीत. हे एकदम मायक्रो अँपियर लेव्हलपर्यंतची वीज अचूक मोजतात. त्यामुळे आता तुम्ही 100 युनिट वापरले तर ते बरोबर 100 युनिटच दाखवणार. म्हणजेच मित्रांनो, स्मार्ट मीटर फास्ट पळत नाहीयेत. ते फक्त अचूक, ॲक्युरेट पळत आहेत. भाग 3. गैरसमज नंबर 2. आम्ही वीज वापरत नसतानाही बिल कसं वाढतं? इथे एक अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट येतो, ज्याला टेक्निकल भाषेत व्हॅम्पायर पॉवर किंवा फॅन्टम लोड म्हणतात. आपल्या सर्वांची एक सवय असते. आपण रात्री टीव्ही पाहतो आणि फक्त रिमोटनं टीव्ही बंद करतो. पण भिंतीवरचा मेन स्विच तसाच चालू असतो. मोबाईल चार्ज झाल्यावर आपण फक्त केबल काढतो, पण चार्जर तसाच प्लगमध्ये चालू सोडतो. जुने मीटर ही एकदम किरकोळ वीज मोजूच शकत नव्हते. पण स्मार्ट मीटरचे सेन्सर्स इतके हायटेक आहेत की ते तुमचा हा स्टँडबाय मोडवर असलेला टीव्ही आणि चालू सोडलेला चार्जर याचंही युनिट मोजतात. थेंबे थेंबे तळे साचे. याच छोट्या छोट्या युनिट्सचं मिळून महिन्याकाठी तुमचं बिल वाढलेलं दिसतं. त्यामुळे जर बिल वाचवायचं असेल तर आजच मेन स्विच बंद करण्याची सवय लावून घ्या. भाग 4. प्रीपेड मीटरची भीती. बॅलन्स संपल्यावर रात्री अचानक अंधार होणार का? सध्या सरकार या मीटरला प्रीपेड मोडमध्ये शिफ्ट करण्याच्या तयारीत आहे. यामुळे लोकांमध्ये भीती आहे की जर रात्री 12 वाजता माझा बॅलन्स संपला तर माझ्या घरची लाईट अचानक जाणार का? या मीटरमध्ये एक रिमोट रिले स्विच असतो, ज्यामुळे कंपनी ऑफिसमधून लाईट कट करू शकते. पण घाबरण्याचं कारण नाही.
सिस्टीममध्ये असे फेल सेफ प्रोग्राम केलेले असतात की तुमचा बॅलन्स जरी शून्यावर गेला तरीही रात्रीच्या वेळी, रविवारी किंवा कोणत्याही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तुमची लाईट ऑटोमॅटिक कट केली जात नाही. तुम्हाला बॅलन्स भरण्यासाठी वर्किंग डेची मुभा दिली जाते. या मीटरमध्ये अँटी टॅम्परिंग सेन्सर्स आहेत. जर कोणी मीटर उघडण्याचा किंवा बायपास करण्याचा प्रयत्न केला तर सेकंदाच्या आत सर्व्हरला टॅम्पर अलर्ट जातो आणि तुमची वीज आपोआप कट होऊ शकते. तसंच यातून निघणारं रेडिएशन तुमच्या घरातील वायफाय किंवा मोबाईल नेटवर्कपेक्षा अत्यंत कमी असतं. त्यामुळे आरोग्याला कोणताही धोका नाही. भाग 6. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि सावधानता. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग. स्मार्ट मीटर वापरताना तुम्हाला कोणती सावधानता बाळगायची आहे ते नीट ऐका. प्रश्न पहिला. जर समजा या महिन्याचं तुमचं लाईट बिल ₹0 आलं तर खुश व्हावं का? अजिबात नाही. जर तुमचं घर बंद नसेल आणि तरीही बिल 0 आलं असेल तर आनंद मानू नका. याचा अर्थ तुमच्या स्मार्ट मीटरमधून सर्व्हरपर्यंत रीडिंग पोचलेलं नाही किंवा नेटवर्क इश्यू आहे. अशा वेळी लोक गप्प बसतात. पण होतं काय? वीज कंपनी तुम्हाला थेट 3 ते 4 महिन्यांचं एकत्र ॲव्हरेज बिल पाठवते आणि ते खूप जास्त असतं. त्यामुळे बिल 0 आल्यास लगेच वीज कंपनीच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवा. प्रश्न दुसरा. मीटरचा डिस्प्ले एकदम ब्लँक झाला असेल तर काय करायचं? मीटरमध्ये एक लाल रंगाची LED लाईट असते जी लुकलुकते. जर डिस्प्लेवर काहीच दिसत नसेल आणि लाईटही बंद असेल तर मीटर डेड झाला. याचीही तात्काळ तक्रार करा, जेणेकरून पुढे तुम्हाला चुकीचं बिल येणार नाही. प्रश्न तिसरा. मीटर बरोबर रीडिंग घेत आहे की नाही हे कसं चेक करायचं? दर महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या मीटरच्या डिस्प्लेवर जे किलोवॅट आवरचं रीडिंग येतं त्याचा मोबाईलमध्ये एक फोटो काढून ठेवा. जेव्हा तुमचं बिल जनरेट होईल तेव्हा बिलावरचं करंट रीडिंग आणि तुमच्या फोटोतलं रीडिंग मॅच होतंय का ते चेक करा. सोबतच वीज कंपनीचा ॲप डाउनलोड करा आणि तुमचा रोजचा वापर ट्रॅक करा. डक्यात सांगायचं तर मित्रांनो, स्मार्ट मीटर ही आता एक ग्लोबल टेक्नॉलॉजी आहे. सुरुवातीला आपल्याला हे बदल थोडे त्रासदायक वाटतील, पण जर आपण रोजचा विजेचा वापर ट्रॅक केला आणि स्टँडबाय विजेचा अपव्यय टाळला तर नक्कीच आपण आपलं बिल नियंत्रणात ठेवू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमचे स्मार्ट मीटरबद्दलचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लगेच लाईक करा. आपल्या फॅमिली ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून सर्वांची भीती दूर होईल. आणि अशाच डीप टेक्निकल माहितीसाठी आपल्या मराठी IT वाला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि गॅजेट्सची काळजी घ्या.